जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय जे क्लर्क पदासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बाब असणार आहे। ती म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षा देऊन आला आहात, तुमचे मार्क्ससुद्धा तुम्हाला माहिती आहे, परंतु जे निकाल आहे, संभाव्य निकाल तो काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। 45+ असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव टायपिंग लिस्टसाठी येऊ शकतं का? टायपिंग सुरू ठेवायची आहे आणि निकाल जो आहे तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे, तर त्याची डेट काय असणार आहे ते सुद्धा मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे की संभाव्य डेट काय असू शकते आणि त्याच अनुषंगाने तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम म्हणजे काय, तर क्लर्क भरती प्रक्रिया जो आहे त्याचा निकाल जो आहे तो लवकर लागणार आहे। तर तुम्ही टायपिंग जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती सुरू ठेवा, कारण टायपिंग जर तुम्ही बंद केली तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांचं टायपिंगमध्ये नाव येऊन टायपिंग त्यांची व्यवस्थित नसते। पॅसेज जो आहे तो सुद्धा तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओ सांगितला आहे की किती वर्ड्स पर मिनिट जे आहे ते तुम्हाला टायपिंग पॅसेज करायचं आहे, किती वर्ड्स पॅसेज करायचे आहेत, मिस्टेक तुम्ही कमी करायचे आहेत, बॅक स्पेस असेल का, संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी प्रिव्हियस व्हिडिओमार्फत डिस्कशन केलेल्या आहेत, तो तुम्ही व्हिडिओ गो थ्रू करू शकता। आत्ताचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे काय, तर टायपिंग तुम्ही सुरू ठेवायची आहे, ज्या अनुषंगाने तुम्हाला टायपिंग कशी करायची किंवा टायपिंगसाठी तुम्ही किती वेळ दिला पाहिजे। आता तुम्ही आजपासून टायपिंगसाठी भरपूर वेळ दिला पाहिजे, कारण तुमचा निकाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात तुमचा रिझल्ट जो आहे तो येण्याचे 100% चान्सेस आहेत। तुमचे 100% चान्सेस आहेत ह्याच महिन्यात तुमचा रिझल्ट येण्याचे आणि येत्या काही 8 ते 10 दिवसात किंवा रिझल्ट लागला की लगेच 2 ते 3 दिवसात तुमची टायपिंग शेड्यूल मॅनेज होतील आणि ते टायपिंग शेड्यूल अरेंज झाल्यानंतर तुम्हाला लगेच टायपिंगसाठी बोलवलं जाईल। तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, तुम्ही असं कन्सिडर करून चला की सप्टेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये तुमची टायपिंग परीक्षा आहे असं तुम्ही कन्सिडर करून चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टायपिंगसाठी किती वेळ द्यायचा, काय द्यायचा ते संपूर्ण टाईम शेड्यूल तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, 100% चान्सेस आहेत की ह्याच महिन्यात तुमचा रिझल्ट लागून तुमचे टायपिंगचे शेड्यूल येण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे। मग 45% किंवा 45+ मार्क्स आहेत मला, तर माझं नाव येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमार्फत सुद्धा सांगितलं आहे की मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना 45+ मार्क्स आहेत त्यांचं नाव टायपिंगसाठी यायला हवं आणि ते टायपिंग देऊ शकतात आणि त्यांनी टायपिंग दिलंच पाहिजे। परंतु जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव जर नाही आलं तर तुमची टायपिंग जी आहे ती वाया जाणार नाही आहे। परंतु मला माझा स्वतःचा एक अनुभव आहे, मला वाटतं की तुमचं नाव टायपिंगसाठी येईलच असं मला वाटतं। आता पाहूयात आपण, जे आपण बोलतो त्यानंतर रिझल्ट येतो, त्यानंतर तुमची प्रतिक्रियासुद्धा येते। पाहूयात आपण 45+ मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं आहे की तुम्ही टायपिंग सुरू ठेवा, कारण तुम्हाला सुद्धा एक चान्स मिळणार आहे टायपिंगसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टायपिंग जी आहे ती सुरू ठेवायची आहे। टायपिंग थोडी तुम्ही आता जलद गतीने करा, व्यवस्थित पॅसेज करा। मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमार्फत सुद्धा सांगितलं आहे की द हिंदू पेपर असेल, इकॉनॉमिक्स टाईम असेल किंवा जो इंग्लिश पेपर इंडियन एक्सप्रेस असेल, अशामधून जे एडिटोरियल डिस्कशन येतं ते तुम्ही टायपिंग करायला घेऊ शकतात। लीगल घ्या किंवा तुम्ही एखादं सोशल घ्या किंवा तुम्ही एखादं इकॉनॉमिक बेस घ्या, ज्यामध्ये थोडेसे नंबरिंग असतात, तो पॅसेज घ्या, लीगल पॅसेज घ्या, असे व्यवस्थित प्रमाणे टायपिंग जो आहे तो तुम्ही सुरू ठेवायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला द्यायची होती। तुम्ही टायपिंग सुरू ठेवायची आहे, ह्याच महिन्यात तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो। जय हिंद।